शिवा हो शिवा हा पप्पा. शिवम कुठे गेला? शुभम नाही पप्पा, तो दादा गावात गेलेले असते. तू कुठे चाललाय? मी शाळेत चाललो पप्पा. सुट्टी नाही लागली तुला अजून? नाही ना हो पप्पा, होळीचं उद्या आहे ना, मला सुट्टी नाही दिली सरांनी आता अजून. होळीचे कार्यक्रम चालू करायचे ना आपल्याला. करू ना पप्पा, मी शाळेत जाऊन येतो पहिले. हा आमचा प्रोग्राम आहे तर सरपंच साहेबांनी सांगितलं गावामध्ये दोन टिपून द्यायचं करतो आम्ही. हा का आपली आदिवासी परंपरा उडी येते करू आपण. पप्पा? शाळेचे पप्पा हे काय आहे हो? तू नाही बघितलं या वाजवण्यासाठी देता आम्हाला. याला कसं वाजवतात पप्पा? वा पप्पा वा, मस्त भारी. हा. मी जातो, हा शुभम दादा भेटले की मी पाठवतो बरं. हा त्याला पाठव. आम्ही आमचे काम आहे तिथं द्यायचं त्या थोडंसं जाऊन येऊ. हा गावामध्ये जावं लागेल. हो तुला काही नाही असं वाटतं ना? आम्ही येतो तर पप्पा, मला याचं काही नका सांगा हो. गावात तुम्ही जा, मी चालू शाळेमध्ये. पण हे चांगलं आहे ना, आपली आदिवासी परंपरा काय पप्पा, मला तर याचं काहीच कळत नाही. काय सांगू मी याचं तुम्हाला? चांगलं आहे ना. पण हे तू वाटत असेल तुला काय असं आम्ही काय करत फिरतो, मी शाळेत जातो कॉलेजमध्ये जातो नाही असं वाटत असेल. आणि माझे पप्पा असं फिरतात असं नाही वाटत ना? नाही नाही पप्पा, हा मी जातो, शुभम दादा भेटले की पाठवतो बरं. शिवमला पाठवून दे. हो आलो पप्पा मी. हा लवकर येतो मी. हा हा दादा, दादा हा काय करताय तुम्ही? काम करत होतो दादा. पप्पाने तुला घरी बोलवलं आहे. कशासाठी? ते मला नाही माहिती, पप्पाला विचारून घे जा. हा जातो मग. जा तुम्ही घरी जा. हा. मी शाळेत चाललो. हा पप्पाने बोलवलेलं आहे. हा मला काम आहे ना आपल्या गावामध्ये. कसलं काम? अरे होळी आहे त्याच्या दुधीची पालचं काम जे आहे ना आपल्याला. बाबा मला माहित नव्हतं. मध्ये पण येऊन गेले आहे. बाबा मला माहित नव्हतं. आता हे कोण वाजवणार? आता ज्यावेळेला हे सरपंच साहेबांनी सांगितलं आहे. अचानक बाबा आपण अरे आपल्या जाऊया. गावामध्ये कार्यक्रम आहे होळीचा तर करावं लागेल आपल्याला. हे घे. अचानक बाबा आपण जाऊया ना. हे घे ना मला. चला. काम आहे आपलं करावं लागेल ना. हा चला हा? चला दीदी. जागेवाद जागेवाद जागेवाद, आपली होळी आली. जागेवाद जागेवाद जागेवाद. जागेवाद जागेवाद जागेवाद, आपली होळी आली. जागेवाद जागेवाद जागेवाद. काय लावलं आहे तुम्ही? अरे आता होळीचा कार्यक्रम आहे. परंपरा आहे ना. मग ते सोडून देऊ का आपण? हे गावामध्ये काय वाजत तुम्ही नुसतं गादी करतात? अरे आपलं काम आहे ना ते. आपलं कामच आहे ना ते. आपली होळी परंपरा सोडून देऊ का आपण? हा. हा? बघा बघ तू एवढा अधिकारी बनून चालला आहे. त्यामुळे ते सोडून देऊ का? तुम्ही मोठे मोठे साहेब होऊन चालले आहे.
मला हे माहित पण नाही काय रीत आपली काय आहे. काय तुम्हाला माहित आहे का? मला काय माहिती नाही ना पप्पा. मी आता शहरामधून या गावाकडे आलो ना पप्पा. तुम्ही शहरामध्ये ना तुम्ही आपली परंपरा सोडून दिला का? आमच्या इथे बँड वाजवतात. हे काय आहे ते गबा 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 गबा. हे आपली आदिवासी रीतच्या परंपरा आहे आपली चालू आहे असं. आपण का सोडून दिला का? बरं आपली होळी म्हणजे काय? आता परंपरा कोणी नाही माहिती हो, अधिकारी कोण काय आहे? आपल्याकडे आहे ना, आपल्याकडे. आपली होळी आली. जागेवा जागेवा जागेवा. पप्पा, मी जेव्हा शहरामध्ये शाळेत होतो ना तेव्हा म्हटलं जायचं काय बी तुम्ही लाकडं पेटवत होता. ही आपली एवढी माता आहे. हे आपली पूर्वी परंपरा आहे, आपल्याला चालवायला लागेल. हो का पप्पा? तुम्ही अधिकारी पण बनवून गेला तरी पण हे चालेल. पण हे आम्ही नाही राहिलो तरी पण तुम्हाला चालावं लागेल. नेमकं पप्पा काय आम्ही चालवायचं पप्पा? अरे मग काय परंपरा सोडून गेला, मग काय कशासाठी आदिवासी सांगणार तुम्ही? हा? आदिवासी नाही सांगणार ना मग? बरोबर पप्पा, हा? बरोबर. मग कशामध्ये आदिवासी समजणार तुम्हाला? माफ करा पप्पा, आम्ही नको. आपली हे संस्कृती. परंपरा नाही विसरायची. अरे दादा, हे बी कशासाठी आदिवासी परंपरा आहे त्याच्यामुळे आपण हे रीत तुम्ही चालू आहे आपली परंपरा. पण अभ्यास करतात, शाळेत जातात, पप्पा मी विसरून गेलो. अधिकारी बनून जातात. ही परंपरा विसरून जातात तुम्ही. मग कशामध्ये आदिवासी करणार तुम्ही? बरोबर पप्पा. हा? पप्पा आज तुम्ही ना मला उडी मातीच्या आशीर्वादाने तुम्ही मला डोळे उघडून दिले हो. मी 10वी पर्यंत शहरामध्ये होतो. 11वीला आता आपल्या गावामधून आता तळोद्याला जातो शाळेमध्ये. तुम्ही मला रस्त्याच्या उडी मातीचं दर्शन देऊन दिलं हो. आता ही आदिवासी परंपरा तुम्हाला विसरायची नाही. तुम्ही अधिकारी पण बनणार. तर मी विसरू नका दादा. बघा मंडळी, मी कुठेतरी शहरामध्ये जाऊन शिक्षण घेत होतो. त्यामुळे मी आपल्या गावाकडची संस्कृती विसरून गेलो होतो. आज नंदुरबार जिल्हा हा संपूर्ण जिल्हा आदिवासींचा जिल्हा म्हटला जातो. आणि त्यामुळे उडी माता उत्सव 5-6 दिवस पर्यंत खूप मोठ्या जोमाने चालू होत असतं. आणि उडी मातीमध्ये रात्रभर ढोल आणि ढोलकी वाजवली जात असते. आणि त्यामध्ये आपल्या गावाकडचे माणसं घेतलेली असते 5-6 दिवसाची. आणि 5-6 दिवस ते उपवास वगैरे धरत असतात. हा उत्सव भारत देशामधला जसा शहरी भागासाठी दिवाळी हा उत्सव महत्वाचा असतो, तशाच पद्धतीने खेडेगावांमध्ये होळी हा उत्सव खूप मोठा असतो आदिवासी बांधवांसाठी. आणि आपल्याकडे असते होळी माता गौरे वगैरे पेटवून रात्रभर समजा 7 वाजतापासून सकाळी 6 वाजता पेटवली जात असते. रात्रभर नाचतात ढोल आणि ढोलकीवरच्या तालावर.